आणि मेन ऑफ द मॅच ट्रॉफी या ठिकाणी आम्हाला लाभली आहे. पहिला चेंडू खराब, पंच सांगतायत नक्कीच वाईट, अवांतर धावसको नक्कीच भर घालेल. मित्रांनो मेन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला लाभली आहे. सौभाग्यवती प्रियांका प्रदीप मांजरेकर यांच्याकडून आणि त्यांचा बर्थडे सुद्धा आज आहे. तर टाळ्या वाजवा मित्रांनो. पहिल्या खूप खूप सहकार्य केलं आणि प्रत्येक सामनावीराला या ठिकाणी ट्रॉफी प्रदान केली त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. फुलटॉस चेंडूचा फायदा उचलला, चेंडू पाठवला डीप मध्ये, सीमा रेषेबार येतोय खणखणीत चौकार. डीजे थोड़ा मतलब थोड़ा नहीं, थोड़ा सा ज्यादा भी बजा लो. सुंदर चेंडूला दिशा दिखवली. लेग साइडला पाहिलं तर इलाका खाली होता, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. डीके रायडर्स पपळवणे वर्सेस सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे. मी आधीच सांगितलं सह्याद्री क्रिकेट संघाने हा काळ सुवर्ण राहिलाय, कारण पाहिला गेला तर संघाने 13 ट्रॉफी आपल्या नावावर केल्या या वर्षामध्ये. आपल्यातून बॅटिंग बॉलिंगचा नजारा त्यांच्या बॅट मधून पेश करतात. ते प्लेयर जे बाहेर आहेत त्यांनी थोडंसं लांब व्हा, नाहीतर खाली बसा प्लीज. सेम टी शर्ट आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा चेंडू, न संबंध चेंडू, बिंदू चेंडू होता, परंतु लेग बायच्या रूपाने एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली. सेम टी शर्टचे प्लेयरचे बाहेर उभे आहेत, त्यांना विनंती असेल की थोडं खाली बसा प्लीज. बॅट्समनला असं वाटतं की तो प्लेयर आतमध्ये उभा आहे सेम टी शर्ट असल्यामुळे. सुंदर चेंडू, सुंदर रणनीती, पुन्हा एकदा अक्षय स्ट्राईक वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक काढण्यासाठी दत्ता स्वतः कर्णधार सुद्धा संघाचा राहिलाय. सुंदर चेंडू, आणि आता मात्र कुठलीच चूक नाही केली, डीप मध्ये पाठवून दिलं, सरळ सीमा रेषेबार येतोय चौकार. डीजे मा रेषेबार पुन्हा एकदा ऐकतोय खडखडीत चौकार. डीजे सिंहाची चाल, गरुडाची नजर आणि स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हेच आहे माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे शिकवण. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले, हे केवळ त्यांच्या नियोजनाच्या बलावर. क्रिकेटमध्ये तुम्हाला नियोजन तुमचं महत्वाचं असणं खूप महत्वाचं आहे. जर का नियोजन असेल तर नक्कीच संघाला त्याची सुंदरशी उणीव होईल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली, स्वतः क्षेत्ररक्षक सुटला. हा गोलंदाजाचा झेल नव्हता पाहिला गेला तर, तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. जो पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा होता त्याला हा झेल करायचा होता, टिपायचा होता. 3 क्षेत्ररक्षक एकत्र आल्यानंतर थोडीशी गडबड होते, थोडासा गडबड गोंधळ झाला क्षेत्ररक्षणामध्ये. नक्कीच योगदान मिळालं अक्षयला. जोपर्यंत तुम्ही सलामीची बल्लेबाईची जोडी फोडत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. तर सह्याद्रीची सलामीची जोडीच या ठिकाणी सांगून जाते बरंच काही. स्ट्राईकला पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर लेवलचा चेंडू वापरला. पहिल्या षटकांची एकंदरीत समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला 16. सन्माननीय
या ठिकाणी सन्मान्य संतोषजी शिबे उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. संतोषजी शिबे यांना विनंती करतो की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. या ठिकाणी आम्हाला आपली उपस्थिती लागली. आपली उपस्थिती खूप प्रार्थनीय होती. खूप खूप धन्यवाद. लगेचच मान्य कक्षामध्ये दाखल व्हा. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गोलंदाजाचे मार्ग एक नवीन गोलंदाज आपण पाहतोय. डीके रायडर्स फफडवणे संघाकडून सूरज. एक मोठा खेळाडू आपण पाहू सूरज यांना. स्ट्राईकला असेल रोहित. सामना करण्यासाठी सज्ज. सर टाकून घ्या चेंडू प्लीज. सुंदर चेंडू. अफलातून चेंडूचा मारा केला. न समजलेला चेंडू विसवला. बिंदू चेंडूची सांगता झाली. पाहिला गेला तर दोन्ही संघ तगडे. एका बाजूला डीके रायडर्स पपलो आणि सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे. दोन्ही संघाच्या नावाचा दबदबा मात्र सुंदर आहे. फुलटॉस चेंडू आणि पंच या ठिकाणी नो घोषित करतात. म्हणजे नक्कीच फ्रेट असेल. पुन्हा एकदा रोहितला डीप मध्ये येतोय चौकार आणि संधी असेल डिझेला. एक मोठा विजय तुमचे पराभव पुसून टाकू शकतो. फ्रेट चेंडूचा फायदा उचलायचा होता. इथे मात्र सुंदर चेंडू ठेवला. स्लोवर चेंडूचा मारा केला. न समजलेला चेंडू जाऊन विसवला. परंतु तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली. बिंदू एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली. पंचाने लेग बायच्या रूपाने एक धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 22. प्रथमेश चव्हाण माझ्याबरोबर जोडला गेलाय. सॉरी, प्रथमेश लोंढे माझ्याबरोबर जोडले गेलेत. उलटा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. रनआउटचा खतरा होऊ शकला असता जर का थ्रो चांगला ठेवला असता. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच तंबूचा रस्ता या ठिकाणी पाहायला मिळाला असता बॅट्समनला. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात. सह्याद्री क्रिकेट संघ एका बाजूला रोहित आणि नॉन स्ट्राईकला अक्षय. दुसरा षटक प्रगतीवरती असताना आता मात्र खराब चेंडू. पंच सांगतायत नक्कीच दोन्ही हात समांतर म्हणजेच धावा असेल अवांतर. एकंदरीत वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये भर घालेल. समोर संघाला डिपॉझिट करतोय 1 रन. 24 धावा आतापर्यंत स्कोरवरती लागल्या. दुसरं षटक प्रगतीवरती असताना पुन्हा एकदा खराब रणनीती. वारंवार दुसरा चेंडू वाईड. संतने सावधगिरीत चालू असलेला सामना पाहिला गेला तर अफलातून फलंदाजी सह्याद्री क्रिकेट संघाकडून असते. सुंदर सुंदर. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. 2 वाईडच्या नंतर एक सुंदरसा बॅकअप त्या ठिकाणी पाहिला आपण. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुंदर षटक आतापर्यंत सूरज यांचा आपण पाहतोय. एकंदरीत धाव संख्या 25 धावांपर्यंत पोहोचलेली. दुसरं षटक प्रगतीवरती असताना सुंदर चेंडू. आता मात्र बॅट खाली चेंडूचा समाचार घेतलाय. पाठवून दिलाय सरळ सीमा रेषेबार. ऑन साइडला लॉंग बॉल येतोय. षटकार डीजे. नवयुग बरेचसे प्लेयर मागे उभे आहेत. चेंडूच्या मागे थोडस पळा. अनिलजी मांजरेकर कुठे आहेत? आठवण करून देन. बाहेर जर का झेल पकडलं तर 100 रुपयाची. बघा कसे प्लेयर पळतील चेंडूवरती. उगवत्या सूर्याच्या किंवा षटका पडणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवरती लावून मित्रांनो प्रगती होत नसते.
तर सूर्याच्या उगवण्याच्या अगोदर घोड्यासारखं पळावं लागतं आणि घोड्याच्या वेगाने कामं करावी लागतात. सुंदरसा षटकार तुटवून आपलं कमबॅक या ठिकाणी दाखवून दिलं रोहित यांनी. पाहिलं गेलं थोडंसं लांबवलेलं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू चाललाय. सीमा रेषेपार येतोय का? षटकार आहे की चौकार आहे? षटकार डीजे. आहे ना नायोगचे खेळाडू षटकार. थँक्यू संध्याकाळपर्यंत तुम्ही तिकडेच थांबा. तुमच्या जेवणाची खाण्यापिण्याची सोय केली जाईल. षटकार तुटून दाखवले. शेवटच्या चेंडूमध्ये षटकाराला एकत्रित धाव संख्या पोहोचते 37 धावांवरती. 37. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहेत. 37 धावांचं लक्ष आतापर्यंत उभं केलंय. 6 चेंडू अजून शेष असतील म्हणजे षटक अजून बाकी आहे. चल लगेच टाकून घ्या षटक प्लीज. 55 विनंती असेल. 37 धावा. 37 आतापर्यंत स्कोरवरती लागल्या. 12 चेंडू 37 धावांचं समीकरण आतापर्यंत लागलं. 6 चेंडू अजून शेष असतील आणि गोलंदाजी मार्फत येतोय जगन्नाथ उर्फ जग्गू. सहा चेंडूचं समीकरण बाकी अजून. सुंदर चेंडू आता मात्र बॅट निकाला घेतली. स्टंप वरती जाऊन आदळला. इथे परतावा लागेल अक्षयला. बॅक टू प्रवेश संधी असेल डीजे. स्ट्राईक वरती बॅटने खेळण्याचा प्रयत्न करणे क्षेत्ररक्षक आहे. एक धावा नक्कीच कंप्लीट करेल. धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकतीये. 38 धावा स्कोर वरती. अजून 4 चेंडू शेष असतील शेवट षटकातील. जग्गू यांचं शेवटचं षटक आपण पाहतोय. हे महत्वपूर्ण षटक असणार. महत्वपूर्ण 4 चेंडू असणार आहेत. यार्कर लेवलचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तोपर्यंत मात्र 2 धावा खर्च केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. एकंदर 2च्या मदतीने धावसंख्या मात्र उभी करतायत 40-40. आता मात्र पाठवून दिलं. डीप मध्ये येतोय. सीमा रेषेबार. वन बम सीमा रेषेबार. षटकार आहे की चौकार आहे? चौकार डीजे. संख्या 44 धावांवरती.
2 चेंडू अजून सुद्धा शेष. रोहितचे मात्र वादळी खेळी आपण पाहतोय. क्रिकेट हे एकमेव असं क्षेत्र आहे की इथे तुमच्या सुंदर चेंडू बॅट निकाला घेते क्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि इथे मात्र कोणतीही चूक नाही. परतावा लागेल रोहितला बॅक टू प्रिव्हेल आणि नवीन बॅट्समनला संधी आणि पुन्हा एकदा संधी देऊया डीजे. त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर. नवयुग ए संघ वर्सेस त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर. पहिल्या लॉट मधली आपण ही सेकंड लास्ट लढत, त्याच्यानंतर शेवटची लढत आपण पाहणार आहोत. नवयुग ए वर्सेस त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर. पहिला कॉल आपल्याला त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर या संघ कर्णधार. त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर संघ कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी या प्लीज. परारे गाव. नवयुग क्रिकेट संघ ए चे प्लेयर जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी माईकच्या मागच्या बाजूला यायचंय. माईकच्या मागच्या बाजूला चेंडू द्यायचा, नवीन चेंडू द्यायचंय. सर जुनं चेंडू घ्यायचंय. फेका फेकाकडे कौशल. कुलस्वामिनी क्रिकेट संघ फरारे मोगरेवाडी आपल्याला विनंती करतो की आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. लगेचच संघ कर्णधार नाहीतर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जर असेल तर त्यांना पाठवा प्लीज. धन्यवाद सुदेशजी. लगेच प्रमाणे फरारे गावचे सन्मान्य सुपुत्र त्याचप्रमाणे अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे माजी प्रशिक्षक. पाणी द्यायचं पंचांना पाणी द्यायचं. त्याच्यानंतर एक सामना आपण आवाज ऐकू राहुल मांजरेकर यांचा. चला लगेचच आपण जोडले जाऊ राहुल मांजरेकर आणि दीपक चव्हाण यांच्याबरोबर. मी थोडी घेतो विश्रांती. थँक्यू. चला धन्यवाद सुदेशजी. आपण वळूया मॅचकडे. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभाकडे जातोय. सत्कार होईल आता या ठिकाणी कुलस्वामिनी मोगरेवाडी या संघाच्या संघानिकाला आपण यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे फरारे गावचे सन्मान्य सुपुत्र अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे माजी प्रशिक्षक सन्मान्य सुनीलजी मोगरे आणि उनवडे गावाचे सन्मान्य व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे मार्गदर्शक सन्मान्य संतोषजी शिगवण या दोन्ही मूर्तींना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे सन्मान्य रमेशजी जाधव यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्या ठिकाणी सचिनजी मोगरे असतील, अनिकेत भागणे आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला वळूया मॅचकडे. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्येचं आव्हान ठेवलं होते 50 धावांचं. 50 धावांचं आव्हान असेल ते डीके रायडर्स पोपलोणे संघाला. चला सलामीची जोडी प्रचारण करायची. त्याचप्रमाणे सन्मान्य संतोषजी जाधव त्याचप्रमाणे राजेंद्रजी जाधव यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला दीपेश
मांजरेकर आणि सौरभ लोंढे आपल्याला जे काम दिलं ते पूर्ण करायचं आहे. दीपेश मांजरेकर आणि सौरभ लोंढे. चला मी कमिटीला विनंती करतो आपण या सन्माननीय सर्व व्यक्तिमत्व यांचा सत्कार करायचा आहे. रमेशजी जाधव, संतोषजी शिगवन, संतोषजी जाधव, सुनीलजी मोगरे सर्वांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे. पहिले षटक हाताळतील सह्याद्री संघाकडून सूरज गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजासाठी मला वाटतं प्रसारण करतील सलामीचे फलंदाज. एकीकडे मी रमेशजी जाधव यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करेन. अनिलजी मांजरेकर आपण रमेशजी जाधव यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाळ आणि प्रेमाचा गुलदस्ता या ठिकाणी देऊन चला सामन्याला गती द्यायची. यानंतरचा होणारा सामना असेल नवयुग क्रिकेट संघ ए विरुद्ध त्रिवेणी क्रिकेट क्लब वावगर. दोन्ही संघांच्या संघानिकाल सुद्धा शेवटचा नाणेफेक कॉल असेल. चला स्ट्राईक वरती आपण पाहतोय सूरज गोलंदाजी मार्फत सूरज विरुद्ध सूरजची लढत. धावसंख्येचं आव्हान असेल 18 चेंडू आणि 50 धावा. सूरजला मात्र ज्याप्रमाणे किंग मैदान उसर्ग या ठिकाणी केली फलंदाजी 18 चेंडू मध्ये 53 धावांची गरज असताना सामन्याला संघाला विजय विरोधी राहता अशा प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे सूरज याला. सूरज विरुद्ध सूरज 18 चेंडू 50 धावा. चला सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू हलक सरना सूर्य एक चेंडू या ठिकाणी विसावला. यष्टीरक्षक अक्षयकडे बॅट आणि चेंडूचा मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. त्याचप्रमाणे पुढील सत्कारासाठी विनंती करेन संतोषजी शिगवन यांचा सत्कार करण्याची विनंती करेन. मी रुपेशजी लोंढे यांना विनंती करतो आपण संतोषजी शिगवन यांचा सत्कार करायचा आहे. संतोषजी शिगवन यांचा सत्कार करतील. पुढील चेंडू पुन्हा एकदा सूरज याचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात अपयश आलंय. वारंवार निर्धाव चेंडूची सांगता होते. सूरज विरुद्ध सूरजच्या लढतीमध्ये अजूनपर्यंत मात्र सूरज जाधव वरचढ होताना दिसतोय. सूरज नासरे विरुद्ध सूरज जाधव 2 चेंडू निर्धाव धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारची चूक त्याच प्रकारची वारंवार फटकेबाजी प्रयत्नात अपयश येत आहे. आणि मला वाटतंय बाद झालाय का त्रिफलाची. यष्टीला चेंडू लागून मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसर होता. 2 निर्धाव चेंडूनंतर मात्र विकेट आले. सूरज याला परतावा लागेल माघारी. संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. डीजे प्लीज. 5 आउट दिला होता परंतु रिव्ह्यू मध्ये नॉट आउट दिसतंय. लालच बुरी बला आहे सूरज. अजून 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये 3 स्टंप आहेत. कोणत्या प्रकारचा स्टंप काढू शकतोस. पुढील चेंडू पुन्हा एकदा सूरज याचा. पुन्हा एकदा सूरज यासाठी
यावेळेस मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा विसावला या षटरक्षकाच्या हातामध्ये. वारंवार सेम टू सेम चेंडू पाहतोय आपण. चारही चेंडू फक्त थोडी दिशा वेगळी असेल परंतु लाईन आणि लेंथ मात्र तीच असेल. याच प्रकारे आता झालेल्या नाणेफेक मध्ये त्रिवेणी क्रिकेट क्लब वावगड हा संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केले नवयुक्त संघाला फलंदाजीसाठी. समीकरण मात्र मित्रांनो बदलले. 14 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 50 धावा, 14 चेंडू 50 धावा. यावेळेस मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला. एक चेंडू खाली के येतोय. के ची कॅच मात्र ओके आहे. माघारी परतावं लागेल सूरजला. सूरज बॅक टू वडा खाली. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. या ठिकाणी खच्चीकरण पाहतोय आपण. डीके रायडर्स पोपलोणे संघाचं सामन्यात मध्ये वरचढ दिसते ती सह्याद्री क्रिकेट संघ उन्हावडे संघाची. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी बाद बिनधाव. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. भेटणार नाहीये. अजय अक्षयना ओव्हर देणार नाही तुला. रोहित 12 चेंडू 50 धावा. समीकरण कायचं अवघड दिसतंय. स्ट्राईक वरती गेलाय. बराच वेळ नॉन स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज काशीनाथ. रोहित विरुद्ध काशीनाथ. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न. पंचांकडे केली जाते अपील फेटाळून लावतात पंच. चेंडू बीड झालाय. निर्धाव चेंडू सांगतात बघा. 7 चेंडू टाकले गेलेत. अजून एकही धाव नाहीये. सूरज याचं या सीझन मध्ये हे दुसरं निर्धाव षटक होतं. सुंदर अशी गोलंदाजी सूरज याची. बघा सूरज एका विकेटसाठी रिव्ह्यू घेतला होता आणि त्यानंतर आपल्याला 2 विकेट मिळाले. पुढे चेंडू पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला. या ठिकाणी पुन्हा एकदा अक्षयला मात्र प्रत्येक चेंडूवरती कसरत करावी लागते. अक्षयची कसरत करून करून पेटुरम मात्र 0.500 ग्रॅम कमी झालाय. पुन्हा एकदा तो चेंडू. 9 चेंडू टाकले गेलेत. एकही धाव नाहीये. सुरेख गोलंदाजी. बघा कॉन्फिडन्स घेऊन आले कारण 49 धावा या ठिकाणी उभा केला होता. 50 धावांचं डोंगर उभा केलं होतं ते डीके रायडर्स पोपलोणे संघापुढे. पुन्हा एकदा येते गोलंदाजी मार्फत रोहित. यावेळेस मात्र येते पहिली धाव आणि काशीनाथ याच्या फलंदाजीतून आले. पहिली धाव चेंडू गेला होता. त्या ठिकाणी नितीन जाधव होते. एक धाव मात्र पूर्ण केले. एका धाव्याने संघाचे खातं ओपन झाले 10व्या चेंडूवरती. 10 चेंडू 2 गडी बाद 1 धाव. समीकरण झाले 8 चेंडू आणि 49 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचं चेंडू. कोणताही संपर्क नाहीये.
सराव जर मला वाटतं बराच कालानंतर आपण डेकेराडर पोपुलर संघाला पाहतोय, कारण आपण जर क्रिकेट म्हणलं तर सराव महत्वाचा असतो. पुन्हा एकदा वारंवार निर्धाव चेंडू, षटक समाप्ती झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धाव संख्या झाले फक्त आणि फक्त 1 धावा. 6 चेंडूने 49 धावांची गरज. मित्रांनो समीकरण होतं 18 चेंडूने 50. दोन्ही षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. चला आता तरी पाहूया अजयला गोलंदाजी मिळते का. नाही, अजयचा हात अजून डोक्यावरतीच आहे. अजय पुढच्या वर्षी मिळेल. साई गोलंदाजी मार्कवरती मात्र आलाय माही. माही याचा पहिला चेंडू, 1 धाव. पाहूया सामना मला वाटतंय पूर्णपणे सह्याद्री संघाकडे झुकलेलं दिसतंय. 99.9%. पुन्हा एकदा माही, जर्सी नंबर 07. पहिला चेंडूने घेतल्या बॅटची कडा. सुंदर झेल अक्षय जाधव. कोणतीही चूक नाहीये. पकडला गेला झेल. बॅक टू पदरी यावं लागेल काशीनाथ त्याला. काशीनाथ बॅक टू वळाखाली. संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. जर का पूर्ण पंचक्रोशी मध्ये यशरक्षकाची जर उल्लेख झाला तर योगेश भागणेनंतर अक्षय जाधव याचंच नाव येईल, कारण सुरेख यष्टीरक्षण. त्या ठिकाणी मैदानाला खड्डा पडला असेल, बघावं लागणार आहे. अक्षय पडला होता खाली. पुढे चेंडू पुन्हा एकदा माही याचा. पुन्हा सुंदर बॅकफूट पंच केला. त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू गेलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र चेंडू पाहतोय. चेंडू खाली अनिकेत येतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. पुढील फलंदाज आलाय रितेश. समीकरण मात्र अवघड होताना पाहतोय आपण. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची अजूनही गरज. कडवट आव्हान असेल. पुढच्या वर्षी मात्र ओमकारला बॅटिंग सुद्धा मिळणार आहे. खांद्यावरचे हात खाली घ्यायचे, कमरेवरचे. 9 चेंडू. थोडा अडथळा आहे. पंच नो नसणार आहे. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन बरोबर होती. त्याचप्रमाणे सरळ कोणता नो आहे? सरळ आहे का? नो आहे का? 9 चेंडू. फ्रीड असेल. चल फक्त कर्णधार असेल, बाकी सर्वांनी यायचंय. मला वाटतं सरळ रेषेमध्ये उभा होता सूरज, त्यामुळे पंचाने नो काढलाय. चला मित्रांनो, रोहित 4 चेंडू शिल्लक आहेत. 47 धावांची गरज आहे. कोणत्या प्रकारचा अडथळा नको आहे. मग वेळ कमी खर्च करा, पुढे सामना लवकर चालू होईल. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक चषक प्राप्त झाले असे मांजरेकर एंटरप्राइजेस सन्माननीय श्री सुनीलजी मांजरेकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मी नवयुग क्रिकेट संघ गोविंद पांगारी यांच्या वतीने हार्दिक स्वागत व्यक्त करतो. त्यांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय सुनीलजी मांजरेकर साहेब. त्याचप्रमाणे प्रकाशजी लोंढे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला 9 चेंडू फ्रीड असेल रितेश यासाठी. बघा फ्रीडचा कोणत्याही प्रकारचा फायदा घेता आला नाही. सूरज मात्र चेंडू खाली येईल. 1 धाव पूर्ण केले, दुसरा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. दुहेरी धावांसंख्येमध्ये धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाले 8 धावा.
6 धावा. त्याचप्रमाणे या चषकासाठी सन्माननीय कुणबी समाज विकास संघ 18 गाव संघाचे सन्माननीय विद्यमान सचिव सुनीलजी चव्हाण साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 551 रुपयांचं पारितोषिक आले. त्यांचा सुद्धा मी नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंद शितवाडी यांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. असं सहकार्य लाभेल अशी एक माफक अपेक्षा. चला शेवटचे 2 चेंडू आपण पाहणार आहोत. चला थोडं धावायचं आहे, एकच टोपी घेऊन जायची. त्याचप्रमाणे प्रकाशजी लोंढे आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला मी त्रिवेणी क्रिकेट क्लब वावगर या संघाला विनंती करतो आपण लाईनअप राहायचं आहे. त्वरित आपण मैदानात जायचं आहे, त्वरित. पुढील चेंडू स्ट्राईकवरती पोहोचेल फलंदाज सागर. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धावसंख्या मात्र स्थिरावली. अजून दुहेरी धावसंख्यामध्ये सुद्धा पोहोचले नाहीये. 6 वरती पोहोचले धावसंख्या. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 44 धावांची गरज. वन साइड मॅच पाहायला मिळाली. या मॅच मध्ये काही सरंगत नाहीये आणि निर्धाव चेंडू सुद्धा ज्या चेंडूने सुरुवात झाली त्या चेंडूने मात्र सांगता झाले. सामना विजय झालाय. सह्याद्री क्रिकेट संघ उन्हावरे तब्बल 43 धावांनी विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. मी त्रिवेणी क्रिकेट क्लब वावगर या संघाला विनंती करतो आपण एका बाजूने आतमध्ये जायचं आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामीची जोडी तयार ठेवायची. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी या कार्यक्रमासाठी महिला भगिनी सौ दर्शनाताई दशरथ लोंढे आणि सौ प्रियंका प्रकाश लोंढे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सुद्धा नवयुग क्रिकेट संघ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन असेल. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला त्रिवेणी क्रिकेट क्लब आपण एका बाजूने आतमध्ये जायचंय, क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. रोहितच असणार आहे, रोहितच असणार आहे. बॉलिंग करत जायची.